आकाशवाणी मुंबई. तुषार पवार आणि मी राजेश शिरभाते. प्रादेशिक बातम्या देत आहोत. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल. परिवहन मंत्री अनिल परब यांचं विधानसभेत आश्वासन. मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरी भागात आकारल्या जात असलेल्या अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशावर 110 धावांनी विजय. आम्ही आपल्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. याबाबतचा मुद्दा भाजपाचे आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी अशी मागणीही शेलार यांनी केली होती. ही मागणी मान्य करावी म्हणून विरोधी सदस्यांनी हौद्यात येत घोषणाबाजीही केल्यानं कामकाजात बाधा निर्माण झाली. त्यानंतर परब यांनी या मुद्द्यावर निवेदन द्यायचं जाहीर केल्यावर कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं. मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरी भागात आकारल्या जात असलेल्या अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देत असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजपाचे पराग अळवणी, अमित साटम, शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यासह काही सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईसारख्या नागरी भागात इमारत उभी राहिल्यानंतरच्या काळातही अकृषिक कर भरत राहणं अयोग्य असल्याचा मुद्दा साटम आणि अळवणी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता. भोगवटापत्र नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या महिन्याभरात सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करायचं आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग 5च्या पहिल्या टप्प्यातल्या प्रकल्पग्रस्तांचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात रईस शेख यांनी लक्षवेधी मांडली होती. पहिल्या टप्प्यातल्या प्रकल्पग्रस्तांच्या निवासी आणि अनिवासी मिळकतींचं पुनर्वसन MMRDAच्या मानपाडा इथं केलं जाईल. तसंच बाधित व्यावसायिकांना 225 चौरस फूट आकाराचा गाळा द्यायचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पत्रकारांसाठीच्या काही योजनांमधल्या जाचक अटींमुळे ज्येष्ठ पत्रकारांना योजनांचे लाभ मिळत नसल्याचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. कोरोना काळात राज्यातल्या 150पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाल्याचं लक्षात घेऊन पत्रकारांसाठीच्या आरोग्य योजनेचे लाभ अधिस्वीकृती नसलेल्या पत्रकारांनाही मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यभरातल्या 12 जिल्ह्यांमधील सेतू कार्यालय निविदा मुदत संपल्यानं बंद असल्याची बाब अनेक सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिलं. या कार्यालयांसाठी येत्या 3 महिन्यात निविदा काढल्या जातील. तसंच सद्यस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असं आश्वासन भरणे यांनी दिलं. लक्षवेधी सूचनांवरील चर्चेनंतर 2022-2023च्या अर्थसंकल्पातल्या अनुदानांच्या विभागनीय मागण्यांवर चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत त्रिसदस्यीय समितीनं सुचवलेल्या शिफारसींवरून आर्थिक तरतूद करण्यासाठी कॅबिनेट बैठक घेण्याची आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज विधान परिषदेत शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर माहिती देताना बोलत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुद्दामहून रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस दिली जाईल. या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जाईल, असं आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्ताधारी पक्षानं उपस्थित केलेल्या प्रस्तावात उत्तर देताना दिलं. वीज बिलं न भरणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामसडक योजनेचा आराखडा तयार करताना विधानसभा सदस्याप्रमाणे विधान परिषद सदस्यांचा समावेश करावा, असे निर्देश उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. राज्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा प्रबोधिनी आहे. त्याचबरोबर पुणे इथल्या बालेवाडी क्रीडा केंद्रात प्रशिक्षणाची सोय आहे. अनेक पदवीधर खेळाडू आहेत, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकऱ्या मिळत नाहीत.
त्यासाठी धोरणात बदल करावा लागेल. याकरता सरकार बदल करणार आहे असं आश्वासन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिलं. राज्यातली अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर थकबाकी दिली जाईल. हा विषय अर्थ खात्याशी संबंधित असल्यानं अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल. या बैठकीत आश्वासित प्रगती योजनेबाबतही चर्चा केली जाईल असं कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता. राज्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थी संख्येमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात संच मान्यतेचे निकष नव्यानं निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं उत्तर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून ही सकारात्मक भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला कदम यांनी उत्तर दिलं. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मुस्लिम समाजासह धनगर, मराठा, ओबीसींचं आरक्षण असावं अशी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका आहे असं विश्वजित कदम यावेळी म्हणाले. आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेवून जलदिन साजरा केला जातो. आटलेल्या भूजलाचं पुनरुज्जीवन ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून केलं आहे. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रिसदस्यीय समितीच्या एका सदस्यानं काल हा अहवाल जाहीर केला तेव्हा त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती हे कायदे रद्द करायला अनुकूल नव्हती. पिकांची खरेदी विशिष्ट दरात करण्याचं काम राज्य सरकारांवर सोपवावं, जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा अशी शिफारस या समितीनं केली होती. समितीनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात या शिफारशी सादर केल्या होत्या. किमान हमीभावाची पद्धत कायदेशीर करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना देण्याबरोबरच या कायद्यात अनेक बदल समितीनं सुचवले होते. मात्र शेती कायदे रद्द करण्यात आल्यामुळे आता या अहवालाचं महत्त्व उरलेलं नाही. पण भविष्यात कृषी क्षेत्रासाठी धोरण तयार करताना या अहवालाचा उपयोग होईल असं या सदस्यानं सांगितलं. संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान असून विदर्भात पक्ष संघटन आणि पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिवसेनेनं आजपासून शिवसंपर्क अभियान सुरू केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या हस्ते आज नागपुरात या अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात या अभियानाचा आरंभ खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी आपल्या भाषांचं समृद्ध असणं आवश्यक आहे असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आणि केंद्रीय हिंदी निदेशनालयातर्फे आयोजित राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका या विषयांवरील 3 दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आज 156 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात आतापर्यंत 78,72,668 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 77,23,737 रुग्ण बरे झाले तर 1,43,767 रुग्ण दगावले. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.11% आहे तर मृत्यूदर 1.82% आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जीवाश्म इंधनावरील वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करावा यासाठी भंडारा जिल्ह्यात माझी वसुंधरा हे अभियान राबवलं जात आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत भंडारा जिल्ह्याचे आमचे वार्ताहर माधव चंदनकर. पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. तर आज भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ई रिक्षा चालवत या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. निघालेल्या या रॅलीत माईम व महिला बचत गटांच्या महिलांचा सहभाग होता. माझी वसुंधरा ही पर्यावरण संवर्धनाची लोक चळवळ व्हावी यासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात आपला वैयक्तिक सहभाग व सामूहिक
सहभाग नोंदवून त्याची अंमलबजावणी करावी. पेट्रोल डिझेल या पारंपरिक इंधनाचे मर्यादित साठे लक्षात घेता ई वाहन वापरांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप यांनी केले आहे. न्यूझीलंड इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांगलादेशावर 110 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करताना भारतानं 50 षटकात 7 बाद 229 धावा केल्या. यास्तिका भाटिया हिनं सर्वाधिक 50 धावा केल्या. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशाचा डाव 40 षटकं आणि 3 चेंडूत केवळ 119 धावातच आटोपला. गुणतालिकेत भारत 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतला भारताचा अखेरचा साखळी सामना 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. अपघातामध्ये डोक्याला इजा झाल्यानं ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आलेल्या रुग्णांच्या अवयवदानाबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतले मेंदूविकार शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर एस काळे यांनी म्हटलं आहे. गेल्या 20 मार्च रोजी वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आलेला रुग्ण आपल्या मृत्यूपश्चात डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुस या अवयवांचं दान करून अन्य 8 रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, असं एम्समधले मेंदूविकार शल्य चिकित्सा विभागातले डॉक्टर दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 697 अंकांनी वधारला आणि 57,989 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 198 अंकांनी वधारून 17,316 अंकांवर बंद झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साप्ताहिक प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू केली आहे. या सप्ताहातील प्रश्न होता, भारत छोडो चळवळीचा ठराव कोणत्या ठिकाणी पारित करण्यात आला होता, आणि याचं उत्तर आहे मुंबई. बातमीपत्रात प्रश्न ऐकून ईमेलवर सर्वप्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत अहमदनगर जिल्ह्यातले साई दत्त कानडे. फेसबुकवर प्रथम अचूक उत्तर देणारे विजेते आहेत मिलिंद ढाले. तर बीड जिल्ह्यातल्या शुभांगी उगले या ट्विटरवर प्रथम अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्या ठरल्या आहेत. यापुढील प्रत्येक आठवड्यात आपल्या या सायंकाळच्या बातमीपत्रातून दर सोमवारी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात येईल. हाच प्रश्न आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आणि AIR न्यूज मुंबई या ट्विटर हँडलवरही दिला जाईल. तुम्ही तुमचं उत्तर QS75news@gmail.com या ईमेलवर किंवा फेसबुक आणि ट्विटर हँडलवर प्रश्नाच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता. या तीनही ठिकाणी सर्वप्रथम अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्याचं नाव दर मंगळवारी सायंकाळी 7च्या बातमीपत्रात तसंच फेसबुक आणि ट्विटरवर जाहीर करण्यात येईल. त्यांना सन्मानपत्रही ईमेल किंवा मेसेजवर पाठवण्यात येईल. श्रोत्यांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सुरू केलेली साप्ताहिक प्रश्नमंजुषा स्पर्धा म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं एक स्मरण आहे. त्या क्षणांना, प्रसंगांना आणि वीरांना हा आहे सलाम. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हा आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला मानवंदना द्या. हवामान. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 41.7 अंश तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं 19 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल. परिवहन मंत्री अनिल परब यांचं विधानसभेत आश्वासन. मुंबई उपनगर आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या नागरी भागात आकारल्या जात असलेल्या अकृषिक कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. केंद्र सरकारनं रद्द केलेल्या 3 कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.